नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो। आजचा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण की आज मी तुम्हाला RTO AMVI प्रिलिम्स पूर्व परीक्षा आणि RTO AMVI मेन्स मुख्य परीक्षा या दोन्हीसाठी काय तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कसं प्रकारे प्रिपरेशन केलं पाहिजे, कुठले सोर्सेस रेफर केले पाहिजे। कारण की गेले 7 ते 8 दिवसांपासून जे मेसेजेस आहेत विद्यार्थ्यांचे खूप विद्यार्थी कन्फ्युज्ड आहे, कारण की काही विद्यार्थ्यांचा प्रिलिम्सचा स्टडी ऑलरेडी झालेला आहे। कारण की प्रत्येक वर्षी तुम्हाला माहीतच असेल ग्रुप सीच्या ज्या जागा आहेत ते येतात, RTOची जरी जागा नसेल परंतु इतर ज्या ग्रुप सीच्या पोस्ट आहेत त्याच्या जागा MPSC मार्फत येत असतात। तर प्रिलिमचा सिलेबस तर कॉमन आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रिलिमचा जो सिलेबस आहे तो ऑलरेडी कव्हर झालेला आहे, अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि त्यांना आता मेन्सची तयारी करायची आहे। ॲटलिस्ट डेली 2, 3, 4 तास त्यांना डेडिकेट करायचे आहे आणि एकदा प्रिलिम्स झाली की मग नंतर फुल फ्लेजमध्ये मेन्सच्या मागे लागायचं आहे। काही विद्यार्थी अशा आहेत ज्यांना झिरोपासून म्हणजे प्रिलिम्सपासूनच सुरुवात करायची आहे। मेन्सचा थोडाफार त्यांचा टेक्निकलचा स्टडी झालेला आहे, कारण की टेक्निकल एक्झाम्स ज्या आहेत आपल्या मेकॅनिकल ऑटोमोबाईलच्या गेट असेल, SSC JEE असेल, RRB असेल, तिथे त्यांचा बऱ्यापैकी टेक्निकलचा पार्ट कव्हर झालेला आहे। त्यांना नॉन टेक्निकलमध्ये हेल्प हवी आहे। ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळे पॉईंट्स कव्हर करणार आहोत। ॲडव्हर्टाइजमेंटचं तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये बरेचसे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत की एक्झॅक्टली किती वॅकन्सीज असू शकतात किंवा कधीपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। येणाऱ्या वीकमध्ये आपले जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत ऑनरेबल प्रताप नाईक सर, त्यांचीसुद्धा मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे, त्यांची भेट घेणार आहे मी आणि एक्झॅक्ट डेट आणि एक्झॅक्ट किती वॅकन्सीज येऊ शकता। ओके, तर एक टेंटेटिव्ह तुम्हाला मी ह्या वीकेंडपर्यंत म्हणजे येणाऱ्या फ्रायडे किंवा सॅटर्डेपर्यंत सगळा डेटा तुम्हाला शेअर करेल। एक सेपरेट मी लाईव्ह घेईल यूट्यूबला, तेव्हा आपण बघूयात। ओके, परंतु आता या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे पॉईंट्स बघूयात पूर्व परीक्षा आणि मेन्ससाठी कसं प्रिपेअर केलं पाहिजे। बरेच विद्यार्थी कन्फ्युज्ड आहे। ओके, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचा नॉन टेक्निकलशी संबंध तुटलेला आहे, ते टेक्निकलच्या संपर्कात आहेत आणि काही विद्यार्थी असे आहेत जे पूर्णपणे MPSC नॉन टेक्निकलच्या मागे आहेत, त्यामुळं त्यांचा हा पोर्शन चांगला आहे, मेन्स त्यांचं वीक आहे म्हणजे टेक्निकल पोर्शन। तर दोन्ही सिच्युएशन आपण बघूयात। सेफ स्कोअर किती राहील प्रिलिम्ससाठी तुम्हाला क्रॅक मेन्सला क्वालिफाय होण्यासाठी, आणि मेन्समध्ये ह्यावर्षी जर वॅकन्सीज अराउंड 250-300च्या आसपास जर वॅकन्सीज आल्या तर मेन्ससाठी तुम्हाला किती स्कोअर टार्गेट करावं लागेल, सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करूयात। सर्वप्रथम आपला जो टेलिग्राम चॅनल आहे सर्वांनी जॉईन करून घ्या, मिशन RTO AMVI बाय IAS पंकज सर @मिशन IAS मेकॅनिकल। ओके, इथं सगळे अपडेट्स आपण शेअर करणार आहोत। MCQज असतील किंवा काही इम्पॉर्टंट टॉपिक्सचे काही नोट्स असतील ते सगळे या टेलिग्राम चॅनलला शेअर केले जातील। ओके, माझ्याबद्दल इंट्रोडक्शन मी ऑलरेडी दिलेलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये। ओके, आता जर प्रिलिम्सचं बघितलं मित्रांनो, आज मी आपल्या चॅनलला सुद्धा शेअर केला आहे। प्रिलिम्सचा जो सिलेबस पेपर आहे 100 मार्क्सचा हा पेपर असणार आहे आणि 100 क्वेश्चन्स असतील त्या ठिकाणी, दोन्ही माध्यममध्ये मराठी आणि इंग्लिश। 1 तासाचा वेळ तुम्हाला मिळेल आणि ह्या केसमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे विद्यार्थी मित्रांनो, मेन्समध्ये सुद्धा आहे आणि प्रिलिम्समध्ये दोन्हीकडे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग 1/4 बघायला मिळेल। ओके, आता अभ्यासक्रम जर बघायचं म्हटलं तर बघा मित्रांनो, टोटल आपले 8 टॉपिक्स आहे प्रिलिम्समध्ये, 8 टॉपिक्स। ओके, आता याचे सोर्सेस वगैरे जे आहेत आपण प्रत्येक टॉपिकचा एक डिकोडिंग व्हिडिओ घेणार आहोत या वीकमध्ये। प्रत्येक टॉपिक आपले GST जे फॅकल्टी आहेत, युनिक अकॅडमीचे आपले सर आहेत, ते तुम्हाला प्रत्येक इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थव्यवस्था असेल, इकॉनॉमिक्स म्हणजे चालू घडामोडी, करंट अफेअर्स असतील, त्यानंतर पॉलिटी असेल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, या सगळ्या टॉपिक्सवर डिकोडिंग व्हिडिओ असणार आहे की ग्रुप सीमध्ये कुठले टॉपिक्स तुम्हाला प्रायोरिटीवर सगळ्यात पहिले कंप्लीट करायचे आहे आणि कुठल्या टॉपिक्सला लिस्ट प्रायोरिटी द्यायची आहे। ओके, कारण की प्रिव्हियस इयर पेपर्स जर तुम्ही रेफर केले त्यातून एक अंदाज आपल्याला येतो की MPSCचा ग्रुप सीमध्ये कशा आणि कुठल्या टॉपिक्सवर जास्त फोकस आहे किंवा कुठल्या टॉपिक्सवर वारंवार त्यांनी प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत। ओके, आता बघा सिलेबस जर बघितला तर इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास। ओके, म्हणजेच काय, मॉडर्न हिस्ट्री तुम्हाला करायची आहे। एन्शंट आणि मिडिवल दोन्ही पण तुम्ही स्किप केलं तरी चालेल, मॉडर्न हिस्ट्री करायची आहे आणि त्यातल्या त्यात विशेष त्यांनी म्हटलंय महाराष्ट्राचा इतिहास। तर हे स्पेसिफिक टॉपिक्स आहे, प्रिसाइज सिलेबस आहे, याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे। भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोल विषय, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार,
पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. ओके, हे आपण सगळं डिकोडिंग करणार आहोत सबसिक्वेंट व्हिडिओजमध्ये. याच्यामध्ये आपण बघा इतिहास, भूगोल, त्यानंतर इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था, करंट अफेअर्स आहेत, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील करंट अफेअर्स तुम्हाला पूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे. मग आता करंट अफेअर्ससाठी तुम्हाला न्यूजपेपर डेली रीड करण्याची गरज नाही आहे. चांगले मॅगझिन्स आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. यशोदा मॅगझिन असेल किंवा बाकीचे जे आहे मॅगझिन्स, त्याची मी लिस्टसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करेल. कुठले एक मॅगझिन उचला, मंथली करंट अफेअर्स असतात, त्यातून पूर्ण मागच्या 6 महिन्याचे आणि जे कंटिन्युअस जे आहेत एक्झामच्या जनरली 1 महिन्यापर्यंत आधीपर्यंत तुमचं सगळं करंट अफेअर कवर झालेलं पाहिजे. करंट अफेअर्सवर जास्त क्वेश्चन्स जनरली आपल्याला बघायला मिळतात. ओके, त्यानंतर सामान्य विज्ञान, पॉलिटी आहे, सामान्य विज्ञान, सायन्स आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. परंतु असं बघण्यात आलं आहे की बुद्धिमत्ता चाचणीवर मॅक्झिमम प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. ओके, रिझनिंगवर. तर रिझनिंगमध्ये सुद्धा जे टॉपिक्स आहेत ते सगळे मी तुम्हाला लिस्ट शेअर करेल. त्याच्यामुळे कुठली प्रायोरिटी असली पाहिजे, सिटिंग अरेंजमेंट असेल, ब्लड रिलेशन्स असेल, ह्या टॉपिक्सवर भरभरून तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न बघायला मिळतात. ओके, तर हा आपला प्रिलिमचा सिलेबस आहे मित्रांनो. आता प्रिलिमसाठी बघा प्रिपरेशन कसं करायचं हे सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे. कुठली एक्झाम घ्या, नॉट ओन्ली प्रिलिम्स किंवा फक्त प्रिलिम्स नाही, मेन्स असेल, प्रिलिम्स असेल आणि कुठलं एक UPSC असेल, MPSC असेल, सगळ्यात पहिला जो बॉक्स जो टिक झाला पाहिजे तुमच्याकडनं प्रिपरेशनच्या बाबतीत तो असतो प्रिव्हियस इयर पेपर्स मित्रांनो. तर ग्रुप बी आणि ग्रुप सीचे MPSCचे प्रिव्हियस 20 किंवा 15 इयर्सचे पेपर्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याच्यात ते गो थ्रू करायचं आहे. त्याच्यामध्ये एक तुम्हाला अंदाज येईल की डिफिकल्टी लेवल काय आहे, कशा लेवलचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, कुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे, कुठला टॉपिक स्किप करायचा आहे. अराउंड जर 250 to 300 वॅकन्सीज आल्या RTO AMVA मध्ये यावर्षी, तर एक सेफ स्कोअर तुम्हाला सांगतो 40 to 45च्या दरम्यान राहील, लक्षात घ्या. कारण लास्ट टाइम जेव्हा 240 वॅकन्सीज होत्या त्यावेळेस अराउंड जर तुम्ही बघितलं तर 36-37 मार्क्सचा कट ऑफ होता ओपन कॅटेगरीचा आणि 36-37च्या दरम्यान तो विद्यार्थी क्वालिफाय झाला होता मेनसाठी. परंतु आता इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे, ऑलरेडी मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शनची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे, मार्केटमध्ये जॉब्स नाही आहे. तर जे जॉब करणारे विद्यार्थी आहेत, जे दुसरीकडं ज्यांच्या जॉबमध्ये सॅटिस्फाईड नाही आहेत, 2020चे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचं सिलेक्शन 2-4 मार्कावरनं राहिलं होतं, तर असे सगळे विद्यार्थी परत आता प्रिपरेशनसाठी येणार. त्यामुळं कट ऑफ आपण थोडा हायर साईड जरी घेतला तरी 40 to 45च्या रेंजमध्ये आउट ऑफ 100 तुम्हाला एक सेफ स्कोअर मानला जाईल. तर सगळ्यात पहिला जो बॉक्स टिक झाला पाहिजे तुमच्याकडनं तर तो आहे प्रिव्हियस इयर पेपर्स. तर प्रिव्हियस इयर पेपर्स जेव्हा पण तुम्ही प्रॅक्टिस कराल तर सगळ्यात पहिले तुमची जी क्वेश्चन्सची प्रॅक्टिस आहे ती तुमची याची झाली पाहिजे प्रिव्हियस इयर पेपरसाठी भरपूर बुक्स मार्केटमध्ये MPSCचे चांगले प्रकाशन अवेलेबल आहेत. कुठलंही एक प्रकाशन उचला, मोठमोठे ठोकळे आहेत प्रिव्हियस इयर 15, 20, 25, 30 इयर्सपर्यंत. ओके, ग्रुप बी आणि ग्रुप सीचं. तर त्याच्यातून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आणि त्याच्यामध्ये बायफर्केशन करून दिलेलं आहेत. मॉडर्न हिस्ट्रीचे क्वेश्चन्स वेगळे, महाराष्ट्राचा इतिहास त्यातला त्यात वेगळा, त्याच्या व्यतिरिक्त भूगोलमध्ये पण टॉपिक वाईज क्वेश्चन्स दिलेले आहेत. हवामान रिलेटेड वेगळं, नद्या, नदी प्रणाली वगैरे, ते सगळं त्यांनी एकदम सॉर्टेड दिलेलं आहे. तर त्यातून ते बुक पहिले तुम्ही आज किंवा उद्यामध्ये बाय करा. ते बुक तुमच्याकडं असलंच पाहिजे प्रिव्हियस इयर पेपरचं, त्याशिवाय तुमचं प्रिपरेशन चालू होऊ शकत नाही. ओके, तर ह्या टॉपिक रिलेटेड जर नोट्स तुमच्याकडे असतील तर आमच्याकडे ज्या नोट्स आहे अवेलेबल त्या आपण टेलिग्राम चॅनलला शेअर करूयात. भूगोल असेल किंवा पॉलिटी असेल, बऱ्याचशा ज्या जे काही नोट्स आहेत माझ्याकडे त्या मी तुम्हाला शेअर करेल. याचा रिलेटेड जो कंटेंट आहे तो तुम्ही डायरेक्टली तुमच्याकडे जर असेल त्यातून स्टडी करा, नाहीतर मग एखादं चांगलं पब्लिकेशनचं बुक जे आहे मार्केटमध्ये आपण आपल्या फॅकल्टीला विचारून आपण याच्यामध्ये टेलिग्राम चॅनलला शेअर करूयात. तर सगळ्यात पहिले तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपर्स एकदम व्यवस्थितपणे सॉल्व करायचे आहेत. मागच्या ॲटलिस्ट 15 इयर्सचे तुमचे ते सॉल्व झालेले पाहिजे प्रिलिमसाठी. आणि एक सेफ स्कोअर पण मी तुम्हाला सांगून दिलेला आहे की किती तुम्हाला मार्क्स या ठिकाणी लागणार आहेत. तर त्यानुसार हे जे 8 टॉपिक्स आहेत ते तुम्हाला प्लॅन करायचे आहेत. ओके, आता मेन्सबद्दल जर म्हटलं, आता लास्ट टाईमचा प्रिलिमचा सिलेबस बघा. लास्ट टाईमचा प्रिलिमचा जो सिलेबस होता तो फार डिफरंट होता. ओके, लास्ट टाईमचा जो प्रिलिमचा सिलेबस होता त्याच्यामध्ये रिसेंट ट्रेंड्स वगैरे हे टॉपिक होते. रिसेंट ट्रेंड्स इन मेकॅनिकल ऑटोमोबाईल, ते सगळे टॉपिक्स आता काढून टाकलेले आहे. प्युअरली नॉन टेक्निकल केलेली आहे त्यांनी प्रिलिम्स यावेळेस आणि ती कंबाईन असणार आहे. जरी कंबाईन केली असेल तरी AMVA साठी
कट ऑफ हा सेपरेटच डिक्लेअर केला जाईल. ओके, त्यानंतर ते प्रिलिम्स क्वालिफाय जर तुम्ही झालात, प्रिलिम्स पास झाला तर मेन्ससाठी तुम्ही क्वालिफाय होत आहे. RTO AMVसाठी मेन्स ही सेपरेट असणार आहे, वेगळी असणार आहे. ओके, कारण बाकीचे ज्या ग्रुप सी आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी एक मेन्स आहे सिलेबस, परंतु तिथं ब्रॅकेटमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. ओके, स्पष्ट म्हटलेलं आहे बघा, इथं म्हटलेलं आहे वर. ओके, ह्यात नाही येते, पण तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे की RTO AMVची जी मेन्स आहे ती प्युअरली आपली पूर्ण काय असणार आहे, टेक्निकल असणार आहे. आता मेन्सचा सुद्धा सिलेबस त्यांनी 2020च्या कंपॅरिझनमध्ये चेंज केलेला आहे, पूर्णपणे चेंज झालेला आहे सिलेबस. चेंज झालेला आहे म्हणजे जो पॅटर्न होता, एक्झाम पॅटर्न 2020ला 3 सेक्शन असायचे, सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी. तर आपला सेक्शन ए हा कंपल्सरी होता सगळ्यांना, मग तो मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल असेल, प्रोडक्शन कुठला इंजिनियर असेल, सेक्शन ए वॉज कंपल्सरी. आणि बी आणि सी मधला कुठला तरी एक तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. तर बी सेक्शन प्युअर मेकॅनिकल होता आणि सी सेक्शन हा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा होता. ओके, तर जे ऑटोमोबाईल इंजिनियर्स होते ते जनरली सेक्शन सी सॉल्व्ह करायचे, जे मेकॅनिकल होते ते सेक्शन बी सॉल्व्ह करायचे. परंतु आता कुठलाही त्यांनी सेक्शन ठेवलेलं नाही आहे, सर सगट एकच पेपर होणार आहे आणि पूर्ण जो पेपर आहे तो कंपल्सरी असणार आहे सगळ्यांसाठी, एकच सेक्शन किंवा एकच थ्रूआउट पेपर असणार आहे. याच्यामध्ये ऑलमोस्ट 50 to 60% सिलेबस हा मेकॅनिकलचा आहे आणि 40 to 45 म्हणतापेक्षा 50% सिलेबस हा ऑटोमोबाईलचा आहे. ओके, तर 50-50 तुम्ही धरू शकता. तर बघा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, थेरी ऑफ मशीन्स, हायड्रॉलिक अँड हायड्रॉलिक मशीन्स, थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन, याच्यामध्ये त्यांनी सगळं पूर्ण थर्मल कव्हर केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं थर्मोडायनेमिक्स आहे, त्यानंतर तुमचं एअर कॉम्प्रेसरचा पार्ट आहे, म्हणजे पॉवर प्लांट इंजिनिअरिंगचा पार्ट आहे, एअर स्टँडर्ड व्हेपर आणि गॅस पॉवर सायकल, त्यानंतर रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग सुद्धा त्यांनी याच्यामध्ये, व्हेपर कॉम्प्रेशन, व्हेपर ॲब्सॉर्प्शन सगळं पूर्ण एकत्र दिलेलं आहे त्यांनी. ओके, त्यामुळे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर याच्यामध्ये त्यांनी मेट्रोलॉजी सुद्धा कव्हर केलेलं आहे आणि SQC स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. ओके, त्यानंतर पॉवर डेव्हलपिंग सिस्टीम, इथनं तुमचा ऑटोमोबाईलचा सिलेबस स्टार्ट होतो. मग याच्यामध्ये इनिशियली तुमचा बेसिक आहे IC इंजिन जे आपण शिकलो आहे. ओके, त्यानंतर कूलिंग लुब्रिकेशन सिस्टीम्स, ट्रान्समिशन सिस्टीम्स, त्याच्यामध्ये मग गिअर्स, क्लचेस, ते सगळं पोर्शन कव्हर केलेला आहे जो आपण मेकॅनिकलवाले जे मशीन डिझाईनमध्ये वगैरे शिकतात. ओके, त्यानंतर स्टेअरिंग सिस्टीम्स अँड स्टार्टिंग ड्राईव्स, डिफरन्शियल, रिअर ॲक्सल अँड ब्रेक्स, व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट. हे छोटे, हे बघा, हे लास्टचे जे 3-4 टॉपिक आहेत हे फार छोटे छोटे टॉपिक्स आहेत, त्याच्यामध्ये एवढं काय हे नाही आहे. जसं की ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असेल, खूप प्रिसाईज आणि इतका प्रिसाईज सिलेबस आहे, ह्याच्या बाहेर तुम्हाला जायची गरज नाही आहे. त्यानंतर मोटर व्हेकल ॲक्ट पण आहे आपला आणि रोड सेफ्टी हा पण एक छोटा टॉपिक आहे, याचे पण आपण पूर्ण हे करणार आहोत, MCQ देणार आहोत. ओके, तर बघा, तर असा हा सिलेबस आहे मेन्सचा. मेन्सचा पॅटर्न जर बघितला तर 150 क्वेश्चन्स, 150 क्वेश्चन, 300 मार्क्स, 1.5 तासाचा वेळ आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत सगळे आणि 1/4 नेगेटिव्ह मार्किंग. ओके, आता ज्या विद्यार्थ्यांचा प्रिलिम्सचा स्टडी ऑलरेडी झालेला आहे, पूर्णपणे प्रिलिम्स झाला आणि त्यांना मेन्सची आत्तापासून तयारी करायची आहे, तर आपण आपल्या ॲपवर RTO AMV मेन्स हा कोर्स ऑलरेडी लॉन्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठला तरी एका सिम्पल सब्जेक्टपासून तुम्ही चालू करू शकता. तर मी काय केलं आहे की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, सॉम, जनरली सॉमपासून सुरुवात झाली पाहिजे, कारण सॉमचे तुम्हाला भरपूर क्वेश्चन्स AMVच्या एक्झाममध्ये बघायला भेटतात. ओके, म्हणजे सगळ्यात जास्त जर क्वेश्चन्स कुठल्या टॉपिकचे असतील AMVमध्ये, प्रिव्हियस इयर पेपर जर तुम्ही रेफर केले तर सॉम आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस भरून क्वेश्चन्स असतात. ओके, त्याच्यानंतर मग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. पण मेकॅनिकलमध्ये हे 2 सब्जेक्ट्स खूप इम्पॉर्टंट आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. तर त्यात मी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स हा सब्जेक्ट जो आहे तो पूर्ण तुम्हाला फ्री करून टाकलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओज मी आजच अनलॉक केले आहेत सगळे, तर ते व्हिडिओज तुम्ही मेन्सच्या तयारीसाठी आत्तापासून तुम्ही चालू करू शकता. ओके, मेन्स बघा, मेन्स काय रॉकेट सायन्स नाही. ज्या मुलांचा गॅप जरी पडला आहे तो 2-3 वर्ष किंवा जे टेक्निकली थोडी वीक आहेत, तुम्ही ॲक्च्युअल मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शिकलेला नाही आहेत. ओके, कन्सेप्च्युअली जेव्हा आपण शिकतो कुठलाही टॉपिक किंवा कुठलाही सब्जेक्ट, तर त्या सब्जेक्ट रिलेटेड जी भीती आहे आपल्या मनामध्ये किंवा त्या सब्जेक्ट रिलेटेड जे पण आपले डाऊट्स होते, क्वेरीज होते, ते आपल्याला म्हणजे लिटरली आपण शॉक राहून जातो की की इतकं इझी होतं आणि मला ते समजण्यासाठी किंवा मला ते कन्सेप्ट ग्राफ्स करण्यासाठी मला किती वेळ लागला. ओके, तर सगळे सब्जेक्ट्स इथं RTO AMV मेन्समध्ये पूर्ण 1 मॅन शो असणार आहे. पूर्ण सिलेबस म्हणजे राईट फ्रॉम मेकॅनिकल टू ऑटोमोबाईल सगळा सिलेबस मी स्वतः कवर करणार आहे
आणि बॅचचे सुद्धा मला बरेचशा क्वेरीज आहेत, सर आम्हाला मेन्सची बॅच जॉईन करायची आहे, प्रिलिमचा स्टडी झालेला आहे पूर्णपणे, तर मेन्सची बॅच कधी स्टार्ट होते. तर बघा, मेन्सची बॅच आत्ता तर मी लगेच डिक्लेअर करत नाही आहे. त्याचं रिझन असं आहे की जोपर्यंत कन्फर्म व्हॅकन्सीज डिक्लेअर होत नाही, ओके, जोपर्यंत व्हॅकन्सीज येत नाही, जोपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट येत नाही, तोपर्यंत थोडे कॅल्क्युलेटेड आपण हे करतोय की गायडन्स देतोय किंवा आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहोत. एकदा ॲड कन्फर्म झाली, कारण आपल्याला कुणाचीही दिशाभूल करायची नाही कुठल्याही विद्यार्थ्याची, त्या ठिकाणी बॅचेस चालू करून, आणि जर ॲडव्हर्टाइजमेंट फ्युचरमध्ये जर नाही आली किंवा खूपच कमी व्हॅकन्सीज आल्या, तर मग अशा केसमध्ये पर्सनल गायडन्स माझं राहीलच. जर कमी व्हॅकन्सी आल्या पण नाहीच आल्या व्हॅकन्सीज, तर तुम्ही बॅच जॉईन करून बसाल, आणि मग फ्युचरमध्ये सुद्धा जर काही वर्स्ट सिनारिओमध्ये जर नाही आली ॲडव्हर्टाइजमेंट, तर तसं आपल्याला करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे इनिशियली तुम्ही चालू करून देऊ शकता. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स हा सब्जेक्ट मी पूर्ण फ्री आपल्या ॲपवर अनलॉक केलेले आहेत व्हिडिओज, तर तिथनं तुम्ही सुरुवात करू शकता. दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, तुम्ही जेव्हा कुठलाही सब्जेक्ट, प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, कुठल्याही सब्जेक्टचे जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व करायला घेतात, तर 1 तासामध्ये ऑन ॲन ॲव्हरेज जर तुम्ही बघितलं, किती ॲव्हरेज विद्यार्थी असेल किंवा एक मिड विद्यार्थी असेल, ओके, तर 1 तासामध्ये जर तुम्ही बघितलं तर 60 मिनटं असतात. अराऊंड तुम्ही 40 to 45 MCQs प्रॉपरली सॉल्व करतात. 2 तासामध्ये तुमचे 90 ते 100 MCQs प्रॉपरली एकदम व्यवस्थितपणे तो रीड करून त्याचे एक ऑप्शन्स बघून तुम्ही सॉल्व करतात. प्रॉब्लेम काय होतोय आजच्या ऑनलाईनच्या याच्यामध्ये, वर्ल्डमध्ये, की कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये तुम्ही जर बघितलं, इतके मॅरेथॉन सेशन्स थ्रू आउट यूट्यूब, एक कुठला तरी ऑथेंटिक सोर्स रेफर करा. ज्यांना अभ्यास करायचा, ज्यांना ही पोस्ट काढायची मित्रांनो, ते काही करून या सगळ्या गोष्टींपासून बाजूला राहून, अंडरग्राऊंड राहून अभ्यास करतात, हे लक्षात घ्या. ओके, अजिबात फालतूपणा करत नाही. कुठे यूट्यूबवर इकडे कमेंट टाक, तिकडे हे कर, टेलिग्रामवर टाईमपास, सोशल मीडिया जे आहे इंस्टाग्राम, फेस, इकडे तिकडे अजिबात ह्या गोष्टी ते करत नाही. ओके, सो माइंड युअर ओन बिझनेस. तुम्ही स्वतःचा बिझनेस माइंड करा. तुम्हाला फायनल पोस्ट हवी आहे, फायनल सिलेक्शन हवं आहे. 2020ला सुद्धा आपले जे विद्यार्थी आहेत, मला माहीत पण नाही आता ते कुठल्या ठिकाणी पोस्टेड आहेत, त्यांचं सिलेक्शन झालं, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना गाईड केलं, त्यानंतर मला माहीतसुद्धा नाही ते विद्यार्थी कुठं आपले पोस्टेड आहेत. 2-3 विद्यार्थ्यांना मी कॉन्टॅक्ट पण केला, ओके, त्यांच्याशी बोलणं पण झालं, त्यांना जॉब प्रोफाईल वगैरे विचारली, आणि त्यानंतरच सगळी इन्फॉर्मेशन लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली. परंतु ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे, ज्यांना पोस्ट हवी आहे, तर अजिबात फालतू गोष्टींमध्ये पडू नका. पूर्ण आपलं करिअर, स्वतःचं करिअर टर्निंग पॉईंट आहे. पोस्ट चांगली आहे, पे स्केल चांगला आहे, पुढं प्रमोशन ॲस्पेक्ट चांगले आहेत. जर खरंच ही पोस्ट हवी असेल तर डे 1 पासून सिन्सिअरली, डेडिकेशननी, कमिटमेंटनी सगळ्या गोष्टी विसरून अभ्यास करा फक्त. ओके, सिलेबसला स्टिक राहा. सिलेबसची एक कॉपीची प्रिंटआउट तुमच्या बॅगमध्ये असलीच पाहिजे. प्रिव्हियस इयर पेपरचं बुक तुमच्याकडे असलंच पाहिजे. ओके, तर त्या गोष्टींवर फोकस करा. कुठलेही मॅरेथॉन सेशन्स वगैरे जे यूट्यूबला चालू असतात, भरपूर चालू असतात, आणि मी नोटीस केलं 2 ते 3 वेळेस 2 तास 3 तास हे मॅरेथॉन सेशन्स चालतात. त्या 2 ते 3 तासाच्या वेळेमध्ये हार्डली 40-50 MCQs कवर केले जातात. एक MCQ रीड करणार, मग मध्ये मध्ये टाईमपास चालतो. ह्याच्यामध्ये तुमचा वेळ पूर्णपणे हा वेस्ट होतोय, लक्षात घ्या. तेच जर तुम्ही सेल्फ स्टडी करायला बसलात, कुठलंही मॅरेथॉन सेशन अटेंड न करता बुक घेऊन जर तुम्ही स्वतः बसलात, तर 1 तासामध्ये आरामात तुम्ही 40 ते 50 MCQs एकदम डिटेलमध्ये सॉल्व कराल, लक्षात घ्या. त्यामुळे अजिबात टाईमपास करू नका. एक कुठला तरी ऑथेंटिक सोर्स यूज करा, रेफर करा. स्वतःच्या ॲबिलिटीजवर, स्वतःच्या पोटेन्शियलवर तुम्हाला ट्रस्ट असला पाहिजे. ओके, त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये पडू नका. सिलेबस आता मी तुम्हाला आयडिया आलेली आहे. पेपर पॅटर्नबद्दल सुद्धा आयडिया आलेली आहे. प्रिपरेशनसाठी बघा, हे आपले सिलेक्शन्स आहे बघा. MPSC MES 2021मध्ये रँक 1 सुद्धा आपला आहे. आगावणे प्रतीक, अराऊंड 70-75 जागा होत्या, त्यातल्या 35 ते 40 सिलेक्शन. म्हणजे मेकॅनिकलमध्ये दुसरा ऑप्शनच नाही आपल्याकडे. सगळे रँक 1 आपलं आहे, 6 आपलं, 8, 12, 13 सगळे आपले आहेत. त्यानंतर 2020 जर बघितलं तर टॉप 10मध्ये 7 विद्यार्थी आहेत आपले. रँक 1, 2, 3, 5, 7, 8, 9, 12, आणि सगळ्यांचे माझ्याकडं फ्री रिसीट्स वगैरे सगळं आहे, विथ प्रूफ सगळं आहे. ओके, त्यामुळे आपण असे कुठलेही फेक रिझल्ट या ठिकाणी दाखवत नाही आहे. MPSC प्रिलिमसाठी बघा, विद्यार्थ्यांची मागणी होती, तर ऑनलाईन बॅच आपण ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे आज आपल्या चॅनलला. आपलं मिशन IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी ही बॅच पूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड असणार आहे. आता ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे, आणि त्याच्यामध्ये आपण ॲप्टिट्यूड, रिझनिंग
जॉग्रफी आणि पॉलिटी हे 4 सब्जेक्ट्सचे व्हिडिओज, रेकॉर्डेड व्हिडिओज आपण जस्ट अपलोड करून ठेवलेले आहेत सगळे, जे नाही करून तुम्हाला इमिजिएटली आजपासून स्टार्ट करता येईल स्टडी. कारण आपली बॅच स्टार्ट होते, कधी स्टार्ट होते आपली बॅच? 22 तारखेपासून. ओके, स्टार्टिंग फ्रॉम 22 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह बॅच आपली चालू होईल. जरी ते व्हिडिओज आपण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अपलोड केलेले आहेत, परंतु ते सगळे सब्जेक्ट्स आपले लाईव्ह फॉर्मॅटमध्ये परत होणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर या बॅचचे फीचर्स काय असणार आहे बघा. सगळे जे कन्सेप्ट्स आहे बघा, आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट मेन पॉईंट आहे आपलं कन्सेप्च्युअल लर्निंग. ह्यावर माझा सगळ्यात जास्त फोकस असतो. कारण तुम्ही जेव्हा एखादी हे करता, एखाद्या टॉपिकचा अभ्यास करता, तर त्या टॉपिकच्या डेप्थमध्ये जाऊन ती टॉपिकची जी डेफिनेशन्स असतील, कन्सेप्ट्स असतील, ते एकदम बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत आपण कवर करतो, जेणेकरून परत त्या टॉपिक रिलेटेड कुठलाही क्वेश्चन एक्झाममध्ये आला तर तो तुम्हाला टॅकल करता आला पाहिजे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे आयदर आर या पार आपली ही भूमिका असते नेहमी, की कुठलाही टॉपिक जर करायचा तर तो इतका डेप्थमध्ये करायचा की त्याच्यावर आलेला कुठलाही क्वेश्चन तुम्हाला तो एक्झाममध्ये टॅकल झालाच पाहिजे. किंवा मग तो क्वेश्चन तो टॉपिक डायरेक्टली ऑप्शनला सोडायचा म्हणजे मग जे तुम्ही कराल ते एकदम परफेक्ट करायचं. काही टॉपिक्स तुम्ही स्किप करू शकता, ते डिपेंड करतं तुमचे प्रिव्हियस इयर पेपर्स वगैरे बघून की कुठल्या टॉपिकला जास्त फोकस ठेवला पाहिजे किंवा कुठल्याला इग्नोर केलं पाहिजे. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये 2020ला मिशन IASच्या सोर्सेस जे होते, आपले नोट्स होते, काही PDF नोट्स होते, काही MCQच्या फाईल्स आपण ज्या सर्क्युलेट केल्या होत्या सगळीकडे, प्युअरली त्याच्या बेसिसवर मुलांचं प्रिलिम्स क्वालिफाय झालेली. आणि मेन्स आपलं RTO AMV मेन्सचं जे फेमस बुक आहे 4500+ MCQs, 150 पैकी 102 MCQs आपल्या बुकमधनं होते. ओके, म्हणजे ते बुक जुनं बुकसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि क्वेश्चन पेपर बघा मग, आणि तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेट करा किती क्वेश्चन्स होते आपल्या बुकमधनं. ओके, ते सांगायची गरज नाही. ओके, फॅकल्टी आपली बेस्ट असणार आहे प्रिलिम्ससाठी. मेन्ससाठी तर मी स्वतःच आहे, त्यामुळं काय टेन्शन नाही आहे. या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्ष असणार आहे, अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स डेस्कटॉप लॅपटॉपवर बघायचा आहे तर ते बघू शकता. ओके, त्याची लिंक वगैरे मी ऑलरेडी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेलं आहे. आपलं मिशन IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, तिथं तो कोर्स आपला अवेलेबल आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ज्याची तुम्ही वाट बघताय, आपलं जे बुक आहे RTO AMV मेन्सचं 4500+ MCQचं जे बुक होतं, ते आता आपण नवीन सिलेबसनुसार ऑलमोस्ट 15 to 20 डेजमध्ये हे बुक आपलं लॉन्च होतं आहे. आणि इट इज नाव बिगर अँड बेटर, हे लक्षात घ्या. ओके, 4500+ आता ते झालं आहे 7000+, कारण की सिलेबस आता थोडासा काय झालं आहे, ॲड झालेलं आहे. म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे जे टॉपिक्स आहेत ते वाढलेले आहेत, त्यामुळे MCQज वाढलेले आहेत. 2020पर्यंत 2002 ते 2020पर्यंत सगळे जेवढे प्रिव्हियस इयर पेपर्स आहे RTO AMVचे सगळे फक्त क्वेश्चन्स आणि ॲन्सर की नाही, तर त्याचे डिटेल्ड एक्सप्लेनेशन्स ह्या बुकमध्ये अवेलेबल असणार आहेत. तर 7000+ MCQचं हे बुक आपलं येणाऱ्या 15 to 20 डेजमध्ये लॉन्च होणार आहे. ओके, आणि ते सुद्धा तुम्हाला आपल्या ॲप थ्रूच हे करावं लागेल, परचेस करावं लागेल. तिथे तुम्हाला ॲड्रेस वगैरे टाकता येईल. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रिलिम्स आणि मेन्सची तुम्हाला सुरुवात करायची आहे. प्रिलिम्समध्ये जो तुम्हाला इझी वाटतोय सब्जेक्ट, जो तुम्हाला स्कूलमध्ये कॉलेजमध्ये इझी वाटत होता, हिस्ट्री असेल, जॉग्रफी, त्या GSच्या टॉपिकपासून चालू करा. आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित त्याच्यातला एक टॉपिक घ्या. डेली तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. डेली 10 ते 15 क्वेश्चन्स ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगचे तुमच्याकडनं सॉल्व झालेच पाहिजे, लक्षात घ्या. ओके, तर ते सॉल्व तुम्हाला करायचं आहे ॲप्टिट्यूड रिजनिंगचं 1 ते 1.5-2 तास. आणि राहिलेला वेळ जो आहे मग तुम्ही GSचा पार्ट करू शकता. मेन्सचं सुद्धा तुम्ही प्रिपरेशन, कारण मेन्सची एक्झाम टेंटेटिव्ह कधी होईल, अजून डेट वगैरे काही डिक्लेअर झालेली नाही, काही आलेलं नाही स्केड्यूल वगैरे, त्यामुळे सफिशियंट टाईम तुम्हाला प्रिपरेशनसाठी भेटणार आहे. पण तो टाईम सफिशियंट तेव्हाच असेल जेव्हा तुम्ही आजपासून प्रिपरेशन चालू कराल. ओके, ॲडव्हर्टाइजमेंट येईल आणि मग मी भविष्यात करेल असं होत नाही. ओके, तर तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल, आधीपासूनच थोडी तयारी त्या ठिकाणी करावं लागेल. ओके, आणि मेन्स ज्यांना करायचं आहे तर एक सब्जेक्ट मी तुम्हाला ऑलरेडी फॉर्म फ्री करून दिलेला आहे. तर फॉर्मपासून तुम्ही ॲटलिस्ट एक आयडिया म्हणून तुम्ही चालू करू शकता. आणि मग प्रिव्हियस इयर पेपर रेफर करा, त्यात तुमचा कॉन्फिडन्स बऱ्यापैकी बिल्ड होईल की जो आपण व्हिडिओज बघतोय तर त्या रिलेटेडच आपल्याला क्वेश्चन्स वगैरे व्यवस्थित टॅकल होत आहे, कन्सेप्च्युअली आपल्याला सगळं सॉल्व करता येतं आहे. ओके, तर मित्रांनो इथं थांबूयात. सबसिक्वेंट व्हिडिओजमध्ये आता डिकोडिंगचे आपले सगळे व्हिडिओज येतील, मेन्सचे पण आणि प्रिलिम्सचे पण.
पहिले प्रिलिम्स आपण हे करूयात. प्रिलिम्स पूर्ण सिलेबस आपण डिकोड करणार आहोत. मग सगळे जे टॉपिक वाईज आपण जे आहेत 5 ते 6 व्हिडिओज आपले त्याच्यावर येतील, ज्याने तुम्हाला एक चांगलं गायडन्स मिळेल आणि पूर्ण क्लॅरिटी भेटेल की एक्झॅक्टली कसं प्रिपेअर केलं पाहिजे. ओके, तर इथं मी हा व्हिडिओ थांबवतो विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.